इंस्टाग्रामला मृतदेहाची स्टोरी ठेवली म्हणून एका तरुणाचं अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे परिसरात उघड झाली आहे। आदित्य युवराज भांगरे असं मृत तरुणाचं नाव आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी एका वेगळ्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीकडून या खुनाचा गुन्हा उघड झालाय। त्याचं झालं असं की चाकण आणि म्हाळुंगे पोलिसांनी गोळीबार घटनेचा समांतर तपास करत एकाला अटक केली। अमर नामदेव असं या आरोपीचं नाव आहे। गोळीबार केल्याच्या कारणावरून पोलीस आरोपीची चौकशी करत होते। याच दरम्यान अमरनं आदित्यच्या अपहरण आणि खुनाची कबुली दिली आहे। दरम्यान या गुन्ह्यासाठी पोलिसांनी अमरला अटक केली असली तरी मुख्य सूत्रधार राहुल पवार अजूनही फरार आहे। आमचे तपास पथक आहे तर त्यांनी त्यांच्या गुन्ह्यामधला जो फायरिंगचा गुन्हा आहे ज्याच्यामध्ये फायरिंग झालं होतं त्या फिर्यादीवरती, तर त्या गुन्ह्याच्या दरम्यान एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतला। तर त्याच्या चौकशी करताना त्या गुन्ह्यामध्ये म्हाळुंगे पोलीस स्टेशनकडील जो 364चा गुन्हा होता, जो किडनॅपिंग त्याच्यामध्ये झालेला आहे, तर त्या गुन्ह्यामधील अपहृत जो मुलगा होता तर त्याचा खून झाल्याची माहिती त्यामध्ये आम्हाला समोर आली आणि त्यानुसार मग म्हाळुंगे पोलीस स्टेशनने त्या संबंधित आरोपीचा ताबा घेतला आणि पुढील तपास करताना काही बाबी या धक्कादायक निष्पन्न झाल्या, ज्याच्यामध्ये जो अपहृत मुलगा आहे त्याचा मोबाईलच्या रिलेटेड जे आम्ही काही तांत्रिक विश्लेषण केलं तर तो गोव्याला गेल्याचं आम्हाला त्यामध्ये दिसून आलं। परंतु हा जो अटक आरोपी आहे त्याच्याकडे जी चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की त्याला किडनॅप करण्यात आलेलं होतं आणि त्याचा गाडीमध्ये गळा दाबून खून केला आणि त्याचं जे डेड बॉडी आहे ती डेड बॉडी महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवरती एका गावामध्ये जंगलामध्ये नेऊन त्यांनी जाळलेली आहे। परंतु पोलीस तपासादरम्यान आदित्यच्या हत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलंय। फरार आरोपी राहुल पवारचा भाऊ रितेश पवार याची 3 महिन्यांपूर्वी हत्या झाली होती। रितेशची हत्या करणारे आदित्यचे मित्र होते। आदित्यनं हत्या झालेल्या रितेशच्या मृतदेहाचे फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला ठेवले होते। याचाच राग मनात धरून राहुल पवार यानं हत्येचा हा कट रचला। त्या हत्येचं कारण जे आहे ते यापूर्वी यातला जो मुख्य आरोपी आहे राहुल पवार याच्या भावाचा खून झाला होता आणि त्या खुनांमधील जे आरोपी आहेत त्या आरोपी सध्या जेलमध्ये आहेत आणि त्या आरोपींचा हा मित्र आहे आणि याने त्या मृतदेहाचं काही स्टेटस ठेवलं होतं आणि त्याच्यावरनं याचं अपहरण करून खून केलेलं आहे असं प्रथमदर्शनी या तपासामध्ये निष्पन्न. आता पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करतायत।